नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मेंटर प्रमोद सर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये अबॅकस किट याविषयी माहिती घेणार आहोत. इंट्रोडक्शन आपला हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला हे अबॅकसचं जे किट दिसत आहे ह्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात प्रथम तुमच्या समोर जे दिसत आहे अबॅकसचं किट आहे, ही फ्रेम आहे. या फ्रेममध्ये हे जे मण्यासारखं जे दिसत आहे ह्यांना आपण बीड्स म्हणतो. त्यानंतर उभे जे खंबासारखं दिसत आहे त्याला आपण रॉड म्हणतो. या किट वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 रॉड आहेत. 13 रॉडचं हे अबॅकस किट आहे. 13 रॉड्स याच्यामध्ये आहेत. जर आपण ह्या 13 रॉडची विभागणी केली वेगवेगळी तर या बाजूला 6 आणि या बाजूला 6 आणि मध्ये एक सेंटर रॉड दिसेल व्हाईट कलर मध्ये. व्हाईट कलरचा हा सेंटर रॉड आहे. ह्याला सेंटर रॉड का आपण म्हणणार आहोत कारण या बाजूला 6 रॉड आहेत आणि या बाजूला 6 आहेत आणि मध्ये राहिलेला हा व्हाईट कलरचा सेंटर रॉड आहे. त्यानंतर ही आडवी जी लाईन दिसत आहे तुम्हाला, या आडव्या लाईनला आन्सर बार म्हणतात. कारण का या बारवरती त्याच्यावरती आन्सर शो केले जातात, उत्तर दर्शवलं जातं, त्यामुळे त्याला आन्सर बार म्हणतात. जे बीड्स तुम्हाला सांगितले ते वरती पण बीड्स आहेत, खाली पण बीड्स आहेत. खाली बघा प्रत्येक रॉडवरती 4 बीड्स खाली आहेत आणि वरती सिंगल एक बीड आहे. वरचे जे बीड्स असतात त्यांना अपर बीड्स म्हटलं जातं आणि खाली जे बीड्स आहेत त्यांना लोअर बीड्स म्हटलं जातं. म्हणजेच काय, खाली लोअर बीड्स आणि वरती अपर बीड्स. तर आपण या बीडची मुवमेंट जशी होते त्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळत असतं, आन्सर आपण काढू शकतो. ज्यावेळेस या आन्सर बार वरती एखादा बीट टच होतो त्यावेळेस त्याचं आन्सर ठरवलं जातं. उदाहरणार्थ आपण आता ह्या सेंटर रॉडचा विचार करूया. सेंटर रॉड वरती म्हणजे या व्हाईट कलरचा जो रॉड आहे त्याच्या खाली 4 लोअर बीट्स आहेत आणि एक अपर बीट आहे. आता बीटची व्हॅल्यू कशी असते ते बघा. खाली जे लोअर बीट्स जे आहेत ते प्रत्येकाची व्हॅल्यू 1 असते. म्हणजेच काय, हा याची व्हॅल्यू आहे 1 1 1 आणि 1 म्हणजे टोटल 4 व्हॅल्यू आहे. तशी वरती जो अपर बीट आहे त्याची व्हॅल्यू असते 5. ह्याचं कॅल्क्युलेशन जे आहे किंवा जे आपण काउंटिंग जे आपण करतो ते सेंटर रॉड पासून करायचे असते. सेंटर रॉड जो आहे त्याला युनिट रॉड म्हटलं जातं. जसं आपण 1 पासून 1 2 3 4 आपण जे बोलत असतो, काउंटिंग करत असतो, तर त्यामध्ये 1 to 9 नंबर जे असतात ते युनिट प्लेसचे असतात. मग हा युनिट प्लेस जो आहे मेन महत्वाचा सेंटर रॉड, तिथून आपल्याला काउंटिंग करायची असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच बघूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काउंटिंग कशा प्रकारे केली जाते ते पाहणार आहोत.